खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काशीपूर नावाचं एक छोटं गाव होतं. गावातील लोक हसत खेळत एकमेकांशी मिळून मिसळून राहत होते आणि सगळे सण उत्सव एकत्र साजरे करत होते. गावात हरिया नावाचा एक माणूस आपल्या बायको आणि 2 मुलांसोबत राहत होता. हरिया शेती करून आपलं घर चालवत होता. या गावाजवळ एक तलाव होता, जिथून सगळे गावकरी पाणी भरून आणायचे. गावात पाण्याचा दुसरा कुठलाही उपाय नसल्यामुळे गावकऱ्यांना या तलावावरच अवलंबून राहावं लागत होतं. तरी गावातील लोक आपल्या या आयुष्यावर खुश होते. काही काळ असाच हसत खेळत निघून गेला. काही दिवसांनी दिवाळी होती. सगळे गावकरी दिवाळीबद्दल खूप आनंदी होते. सगळे गावकरी मिळून दिवाळीच्या तयारीत गुंतले होते. गावकरी हसत खेळत आपापली घरं सजवत होते. पण एके दिवशी गावाच्या आनंदाला कोणीतरी वाईट नजरेने पाहिलं. एके दिवशी जेव्हा लोक तलावातून पाणी आणले आणि ते प्यायले, तेव्हा गावकरी पाणी प्यायल्या प्यायल्या बेशुद्ध पडले. आता लोकांनी तलावातून पाणी भरणं बंद केलं, कारण ते पाणी पिऊन ते सुद्धा आजारी पडू शकत होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि गोंधळ पसरला. तू बरोबर बोलतोय चंदन. आपल्याला लगेच पंचायत बोलवावी लागेल आणि सरपंचजींना सांगायला हवं. चला सरपंचजींकडे जाऊया. आता तेच काही करू शकतात. गावकरी एकत्र सरपंचांकडे जातात आणि आपली समस्या सांगतात. हो सरपंचजी, तलावाचं पाणी खूप खराब झालं आहे. जर आपण ते प्यायचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा खूप आजारी पडू शकतो. हो सरपंचजी, हरिया बरोबर बोलतोय. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. काही लोक पाणी भरण्यास गेले आणि ते पिऊन बेशुद्ध पडले. हो भावनो, ही समस्या खरंच गंभीर आहे, पण आपण याचा काही ना काही उपाय काढायला हवा. एक माणूस आहे जो आपल्याला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी चांगला सल्ला देऊ शकतो. तो म्हणजे मुखिया रामलाल. आपल्याला याबद्दल रामलालशी बोलावं लागेल. मुखियाजी, तुम्ही बरोबर म्हणताय. आपण सगळे मिळून मेहनत करू आणि या समस्येतून सुटू. दुसऱ्या दिवशी गावकरी त्या तलावाजवळ गेले आणि चालता चालता त्यांनी पाहिलं की नदीच्या मुखाशी विषारी गवत उगवलं आहे, ज्यामुळे तलावाचं पाणी विषारी झालं आहे. गावकऱ्यांनी मिळून ते गवत उपटून टाकलं, ज्यामुळे तलावाचं पाणी शुद्ध झालं. आणि मग सगळे गावकरी सरपंचींकडे गेले. सरपंचजी, तलावाची समस्या आता सुटली आहे. तलावात काही विषारी गवत उगवलं होतं, ते आम्ही उपटलं आहे. मला माहित होतं तुम्ही याचा उपाय नक्कीच काढाल. पुन्हा गावकरी हसत खेळत आपला गाव सजवायला लागतात आणि सगळे मिळून आनंदाने दिवाळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी हरिया तलावाजवळ जाऊन पाहतो की पुन्हा गवत उगवलं आहे का. पाहता पाहता हरिया तलावाच्या काठाने चालत बऱ्यापैकी दूर निघून जातो. असं दिसतंय की मी चालता चालता गावापासून खूप दूर आलो आहे. मला परत जावं लागेल. इतक्या दूर जंगलात ही गुहा कशी काय आहे? मला आज जाऊन पाहायला हवं. हरिया गुहेत जातो. गुहेत पोचल्यावर हरिया पाहतो की गुहेत भरपूर खजिना आहे. यामागे काहीतरी रहस्य आहे. मला इथून निघायला हवं, पण यातील थोडासा खजिना मी सोबत घेऊन जातो. हरिया थोडासा खजिना घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा हरिया खजिना पाहतो, तेव्हा खजिन्याऐवजी त्याला एक दगड दिसतो. ते पाहून हरिया चकित होतो. अरे, मी तर तो खजिना इथेच ठेवला होता. इथून कुठे गेला असेल बरं? आणि हा दगड इथे कसा काय आला? हरिया हे पाहून खूपच चिंतेत पडतो. तो पुन्हा त्या गुहेजवळ जाण्यासाठी घरातून निघतो. अरे थांब हरिया, इतक्या घाईत कुठे जातोयस? कुठे नाही, मी फक्त तलावात पाणी आणायला चाललो आहे. असं म्हणून हरिया तिथून निघतो आणि पुन्हा त्या गुहेत पोहोचतो. आज ही गुहा जास्तच भयानक वाटते. आता पटकन यातून थोडासा खजिना उचलतो आणि घरी जातो. हरिया पुन्हा घरी येतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा खजिना गायब होतो.
काही दिवस असेच चालू राहते. अरे भाऊ, हा हरिया रोज इतक्या घाईत कुठे जातो? आता तर तो गावातही फार कमी दिसतो. कुठे जातो, काय करतो काही माहीत नाही. विचारलं की म्हणतो तलावातून पाणी आणायला जातो. हो भाऊंनो, तुम्ही बरोबर बोलताय. मीही हरियाला तलावाजवळ जाताना पाहिलं आहे. असं दिसतंय की त्याने शेती करणं सोडून दिलं आहे. गावकरी हरियाच्या या वागणुकीमुळे विचारात पडतात. असं करत काही दिवस जातात. काही दिवसांनी हरिया त्रस्त होतो आणि म्हणतो, आता मी या खजिन्याच्या मागे लागून थकलो आहे. याच्या नादात मी खूप त्रासलो आहे. नक्कीच हा खजिना जादुई आहे किंवा शापित आहे. आता मला गावकऱ्यांना सांगायला हवं. हरिया लगेच सरपंचकडे जातो. ये रे हरिया, ये. आजकाल तर तू गावात दिसतच नाहीस. सांग, कशासाठी आलास? सरपंचजी, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी मी तलावाजवळ गेलो होतो. तलावाच्या काठाने चालता चालता मी दाट जंगलात पोहोचलो. तिथं मला एक गुहा दिसली. मी आत गेलो तर तिथं खजिना भरलेला होता. तो पाहून माझ्या मनात लोभ आला आणि मी थोडासा खजिना उचलून आणला. पण जसा मी तो खजिना घरी आणतो, तो खजिना दगड बनतो. अच्छा, म्हणजे तू याच खजिन्याच्या नादात रोज घाईघाईने जात होतास आणि गावात कमी दिसत होतास. हो सरपंचजी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी लोभ करून तो खजिना एकट्याने ठेवायचा प्रयत्न केला. काही हरकत नाही. या खजिन्यामुळे तुला धडा मिळालाच असेल की लोक वाईट गोष्ट आहे. हो सरपंचजी, मी आजपासून कधीच लोभ करणार नाही. ठीक आहे, आपण आता मुखियाला बोलवायला हवं आणि त्या गुहेबद्दल कळायला हवं. तू जाऊन मुखियाला घेऊन ये. हरिया मुखियाला घेऊन येतो. सांगा सरपंचजी, आज कसं आठवलं? सरपंचजी मुखियाला सगळी गोष्ट सांगतात. सरपंचजी, असं दिसतंय की या गुहेचं रहस्य तिथे जाऊनच कळेल. ठीक आहे, तू गावकऱ्यांना घेऊन तिथं जा आणि काय प्रकरण आहे ते शोधून काढ. मुखिया गावकऱ्यांना घेऊन त्या गुहेत जातो आणि पाहतो की गुहेत खूप खजिना आहे. आपल्याला या गुहेच्या आसपास पाहायला हवं. कदाचित आपल्याला या गुहेबद्दल काहीतरी माहिती मिळेल. सगळे लोक गुहेच्या आसपासच्या जंगलात पुढे जातात. तिथं त्यांना एक साधू भेटतो. मुखिया साधूला त्या गुहेबद्दल विचारतो. खूप वर्षापूर्वी ब्रह्मंड नावाचा एक राजा होता. हा सगळा खजिना त्याचाच आहे. तो हा खजिना गावकऱ्यांच्या भल्यासाठी वापरायचा विचार करत होता. ही गुहा त्याच राजाची आहे आणि हा सगळा खजिना ब्रह्मंडच्या शापामुळे शापित आहे. हा खजिना कोणीही स्वतःसाठी घेऊ शकत नाही. हा खजिना फक्त गावाच्या भल्यासाठीच वापरता येतो. ठीक आहे साधूजी, हा खजिना आम्ही गावाच्या भल्यासाठीच वापरू. असं म्हणून सरपंच आणि सगळे गावकरी तो खजिना गावात आणतात आणि गावाच्या भल्यासाठी वापरतात. या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की लोभ आणि स्वार्थ नेहमीच विनाशाकडे नेतात. सामूहिक प्रयत्नांनी मोठ्या समस्या सोडवता येतात. संपत्तीचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता समाजाच्या भल्यासाठी करणे हेच खरे पुण्य आहे. गावाची एकता आणि परस्पर मदत हीच खरी ताकद आहे.